श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कशा आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा। तर आजचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे। बऱ्याच ताईंनी विचारलेलं होतं की ताई एक मांडी पारायण म्हणजे काय, त्याविषयी थोडी माहिती सांगा। त्यामुळेच आजचा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे। तर एक मांडी पारायण म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगणार आहे। 108 पारायण जे आपण करत असतो महाराजांचे, स्वामी समर्थ महाराजांची जी सेवा करत असतो ते वेगळे असतात। तर हे पारायण करत असताना जे एक मांडी पारायण करत असतो त्याला आपण पाठ मांडला वेगळा तरीही चालेल, किंवा देवघरासमोर बसून केलं अगदी तरीही चालेल। तुमच्या इच्छेनुसार घ्या। पाठ जर मांडायचा असेल तर पाठही मांडू शकतात, त्याविषयी पण मी तुम्हाला माहिती सांगेल आजच्या व्हिडिओमध्ये। तर आजच्या विषयाला सुरुवात करते। आपला गुरुवारी समजा आपल्याला एक मांडी पारायण करायचं आहे किंवा किती पारायण करायचे आहेत गुरुवारच्या दिवशी, जर दर गुरुवारी तुम्ही करणार असणार तर तुम्हाला सांगेल तर आपण बुधवारच्या दिवशीच आपण केस वगैरे धुवून घ्यायचे, कारण गुरुवारच्या दिवशी आपल्याला केस धुवावे लागत नाही हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। म्हणून गुरुवारी केस धुवून घ्यायचे। नंतर नॉनव्हेज वगैरे जे असेल ते तुम्हाला खायचं नाहीये। बुधवारपासूनच आपलं नॉनव्हेज वगैरे ते बंद ठेवायचंय खायचं, आणि घरात देखील आपलं सात्विकच बनवायचंय असं मी तुम्हाला सांगेल, कारण गुरुवारी आपण पारायण करणार असणार म्हणून। तर बुधवारच्या दिवशी ही आपली तयारी करून ठेवायची आहे। नंतर तुम्हाला सांगेल की गुरुवारच्या दिवशी जसं आपण सकाळी पूजा वगैरे करत असतो, पूजेमध्ये आपल्याला काय करायचं आहे, देवपूजा करतो आपण, तेव्हा स्वामी समर्थ महाराजांचा तुमच्याकडे मूर्ती असेल तर अभिषेक करा। अभिषेक करण्यासाठी पुरुष सूक्त आणि स्त्री सूक्त आपण करत असतो, बरोबर? तर त्या प्रकारे आपण अभिषेक करायचा आहे। नसेल वाचता येत तुम्हाला, नसेल वाचन पुरुष सूक्ताचं येत असेल तर तुम्हाला सांगेल सरळ आणि सोपं श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। अगदी तुम्ही 21 वेळा बोललात किंवा 51 वेळा बोललात तरीही चालेल। पाण्याने अभिषेक महाराजांचा करायचा आहे मूर्तीचा। मूर्ती नसेल, फोटो असेल तुमच्याकडे, फोटो पाण्याने पुसून घ्या। थोडं गोमूत्र शिंपडा, फोटो स्वच्छ असा पुसून घ्यायचा आहे। मंत्र जप आपला चालू ठेवायचा आहे, किंवा पुरुष सूक्त जे असतं ते आपण फोटो तिथे ठेवल्यानंतर पाटावर किंवा देवघरात ठेवल्यानंतर आपण पुरुष सूक्त आणि स्त्री सूक्त वाचू शकतो। हे झालं। आता पाठ मांडणी जर तुम्हाला करायची असेल तर सकाळी तुम्ही काय करायचं आहे, देवघरात ठेवलात तर ओके, नाही तर तुम्हाला पाठ मांडायचं आहे। एक पाठ घ्यायचा आहे, चौरंग घ्या, पाठ घ्या, काहीही घ्या। त्याच्या खाली आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे स्वस्तिक काढायचे, स्वस्तिकचं चिन्ह काढायचंय। नंतर चारी बाजूंना रांगोळी काढा। पाटावरती पिवळा कापड टाका किंवा भगवा कापड टाका, लाल टाका, जो असेल तुमच्याकडे अवेलेबल तो आपल्याला टाकायचा आहे। तिथे आपल्याला महाराजांचा जो अभिषेक केलेली मूर्ती किंवा फोटो असेल तो विराजमान करायचा आहे। नारळ वगैरे, कलश वगैरे ह्या गोष्टी करायच्या नाहीयेत। दिवा वगैरे लावायचे, अगरबत्ती, धूप, दीप दाखवायचे। तिथे आपल्याला स्वामी चरित्र सारामृत जो ग्रंथ आहे तुम्हाला दिसत असेल, इथे फ्रेश होत असेल, तो ग्रंथ ठेवायचा आहे। तुम्हाला पूजा वगैरे करायची। महाराजांना हिना अत्तर, अभिषेक केल्यानंतर तुमच्याकडे अत्तर असेल, महाराजांना अतिप्रिय आहे म्हणून तुम्ही हिना अत्तर लावू शकतात। महाराजांना कपडे असतील तुमच्याकडे ते कपडे परिधान करू शकतात। महाराजांना फुलं जे आवडतात, आता जसं चाफ्याचं फूल खूप आवडतं त्यामुळे आपण चाफ्याचं फूल म्हणजे त्यांना वाहायचं आहे। त्याच्यानंतर हार असेल तुमच्याकडे तर हार वाहा, नसेल तर फूल वाहिलं तरीही चालेल। फेटा असेल, तुम्हाला जशी यथाशक्ती पूजा करायची ती करायची आहे। त्याच्यानंतर खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे। तुम्हाला त्या दिवशी महाराजांची जेवढी सेवा करता येईल तेवढं मनापासून तुम्ही करायची आहे, हे मी तुम्हाला सांगेल। नंतर तुम्हाला सांगते, तुम्हाला प्रसादाला खडीसाखर आणि आपला छोटा जो पाण्याचा लोटा आहे तो भरून ठेवायचा आहे डाव्या बाजूला, आणि खडीसाखर उजव्या बाजूला ठेवायची। तुम्हाला व्रत करायचं असेल, उपवास हा धरायचा अतिउत्तम। तुम्हाला सांगेल उपवास करता आला तर उपवासच करायचा आहे। तुम्हाला फळ वगैरे तुम्ही खाऊ शकतात, साबुदाण्याची खिचडी तुम्ही खाऊ शकतात, उपवासाचे जे पदार्थ असतात ते। त्याच्यानंतर सांगेल तुम्ही संध्याकाळी उपवास हा सोडायचा आहे महाराजांना नैवेद्य दाखवून। जर तुमच्या तब्येतीचा इश्यू असेल, तुमची तब्येत ठीक नाही, गोळ्या औषधी आहेत ताई तर आम्ही उपवास करू शकत नाही, तर तुम्हाला सांगेल तुम्ही जेवण ग्रहण करू शकतात। जेवण हे बिना कांदा लसूणचं घ्या, अतिउत्तम। तो नैवेद्य महाराजांना दाखवायचा, नंतर आपण ग्रहण करायचा। फळ असेल, तुमचा उपवास असेल, जर फळ असेल तुमच्या घरात अवेलेबल तर फळ महाराजांना दाखवायचे। नसेलच फळ, तुम्हाला सांगते उपवासाचं तुम्ही खाणार असणार तर दूध आणि साखर जरी अगदी दाखवलं तरीही चालेल, काही हरकत नाही। अशी साधी आणि सोपी सेवा फक्त मनापासून, मनात भाव ठेवून तुम्हाला करायची आहे। हे केल्यानंतर तुम्हाला पोथी जी असते, स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाची जी पोथी आहे ती तुम्हाला पूर्ण 1 ते 21 अध्याय पूर्णपणे वाचन करायची आहे।
आता तुम्हाला सांगते की एक मांडी पारायण का बोललं जातं आणि कसं करायचंय ते सांगेन तुम्हाला. आता ही झाली अभिषेक किंवा पूजा मांडणी वगैरे करायची पद्धत. त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल की जेव्हा आपण वाचन करायला बसत असणार आहे तेव्हा आपण संकल्प करायचा. पहिल्या दिवशी तुमची काय इच्छा आहे ती बोलायची आहे. संकल्प कसा करायचा, उजव्या हातात पाणी घ्यायचं, अक्षता घ्यायचं, हळदी कुंकू टाकायचं आणि आपल्याला आपली इच्छा बोलायची आहे. महाराजांना सांगायचं की महाराज मी तुमची एक मांडी पारायण किती करणार आहे, तुम्ही तुमचं काम काय असेल ते महाराजांना सांगा. नंतर तुमची इच्छा सांगायची, या कारणासाठी मी करत आहे. तुमचं म्हणजे काही असू द्या, तुमचं घर विषय असू द्या, नोकरी विषयी असू द्या, कोणतीही इच्छा असू द्या तुम्ही बोलायची आहे. संततीविषयी असू द्यात, काही सेवा तुमची असेल ती जी सेवा करणार आहेत ज्या कामासाठी ते बोलायचं आहे आणि ते जे पाणी असेल ते रिकाम्या डिशमध्ये सोडायचं आहे. आणि महाराजांना आपण संकल्पामध्ये बोलायचे की महाराज माझ्याकडनं करून घ्या. 21 करा, 51 करा. दर गुरुवारी तुम्ही केले एक मांडी पारायण, दर गुरुवारी देखील केलं तरीही चालेल. पौर्णिमेच्या दिवशीही तुम्ही करू शकतात. तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला हे पारायण कंप्लीट करायचे. मात्र संकल्प केले असल्या कारणामुळे तुम्हाला सांगेल की ज्या दिवशी तुम्ही पारायण वगैरे करणार आहेत किंवा तुम्हाला सांगेल की त्या दिवशी आपल्याला म्हणजे जो करणार आहेत हे पारायणची सेवा, त्यांनी सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे की नॉनव्हेज वगैरे बंद ठेवायचे, ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. एक मांडी म्हणजे काय, एक मांडी पारायण म्हणजे एक वेळेस आपण मांडी घालून तिथे बसलं पारायण वाचन करताना. सगळ्यात आधी आता संकल्प झाला, तुम्हाला माळ करायची. संकल्प पहिल्या दिवशीच करायचा आहे. तुम्ही 21 पारायण बोलले असणार तर 21 दिवसांपर्यंत तुम्ही करू शकतात. 21 गुरुवार करू शकतात किंवा 21 पौर्णिमा असतात त्या करू शकतात. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करू शकतात हे पारायण. फक्त कसं करायचं ते मी तुम्हाला सांगेल. पाठ मांडला तर ठीक आहे, देवघरात ठेवलं तर ठीक आहे, त्याचा काही इश्यू नाही आहे. फक्त तुम्हाला सांगेल की आपण वाचन करत असताना तुम्हाला आपली कुलस्वामिनी आई आहे त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. आपले इष्टदैवत जे आहेत त्यांचा आशीर्वाद घ्या. नंतर गणपती बाप्पा असतात त्यांना नमस्कार करा आणि नंतर तुम्ही जेव्हा बसणार तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ जप घ्यायचा आहे. स्वामी स्तवन वाचायचं एक वेळा आणि नंतर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत जो ग्रंथ आहे आपला तो एक वेळा कंप्लीट 1 ते 21 अध्याय वाचायचे आहे. एवढी सेवा करत असताना तुम्हाला एक वेळा मांडी वाळून बसलं तिथे की आपली उठायचं नाही, तिथून मांडी मोडायची नाही. म्हणजे एकदा बसल्यानंतर तिथून उठायचं नाहीये. तुमचे काय ते कामं जे असतील ते बाजूला सारायचंय सगळं. मुलगा रडतोय म्हणून उठू का ताई तर चालत नाही, किंवा फोन आला म्हणून उठू का, भाजीच ठेवली आहे भाजीच बनवायची आहे, स्वयंपाकच बनवायचा आहे, या कामासाठी तुम्ही उठायचं नाहीये. तुमचे सगळे कामं आवरून घ्यायचे, सगळं काही करून घ्यायचे, तेव्हाच तुम्ही बसायचंय वाचनाला. तुमचं बाळ लहान असेल, घरात करणारं कोणी नसेल, तुम्हाला उठावं लागेल तर करू नका सेवा असं मी सांगेल. कारण चालतच नाही. एक मांडी पारायण म्हणजे त्याला चालतच नाही. 108 पारायण करताना चालत असतं, पण आपण जर एक मांडी बोललं ना तर एकदा बसलं तिथे की उठायचंच नाहीये तिथून. किंवा तुम्हाला काही पायांचा प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला सांगेल की तुम्ही खुर्ची टाकून बसा, टेबल असेल टेबलावर ठेवा ग्रंथ आणि तिथे बसून तुम्ही करू शकता. पण एकदा वाचन करायला बसलं आपण तर उठायचंच नाहीये. त्याला एक मांडी बोललं जातं. त्याचं पूर्णपणे फळ तुम्हाला हवं असेल तर ही पद्धत असते. 108 पारायणांना चालतं, थोडंफार वाकडं तिकडं किंवा बाळच रडतंय ह्या गोष्टी घडल्या तर ते चालत असतं. त्यामुळे तुम्हाला सांगेल की ह्या गोष्टी एक मांडी पारायणच्या असतात. थोडा फरक असतो, बाकी काही एक नाही. तुम्ही संध्याकाळी उपवास सोडून घ्या. पूजा मांडणी जर तुम्ही करत असणार आहे तर तुम्हाला सांगेल ती पूजा मांडणी शुक्रवारच्या दिवशी रात्रभर, गुरुवारच्या दिवशी असू द्यात आणि शुक्रवारच्या दिवशी आपल्याला पूजा उचलून घ्यायची आहे. त्या दिवशी आपल्याला पूर्णपणे ब्रह्मचर्याचं जे पालन आहे ते करायचं आहे. गुरुवार करून जर तुम्ही दर गुरुवारी असे पारायण करत असणार, 21 गुरुवार करत असणार किंवा 11 गुरुवार करत असणार तर ती पूजा मांडणी दर गुरुवारी तुम्ही मांडा, दर गुरुवारी तुम्ही उचलून घ्या. उपवास केले तर अतिउत्तम. मला तरी असं वाटतं की दर गुरुवारच करावे. कंटिन्यू करत असताना ते 21 पारायण वेगळे असतात, 11 पारायण वेगळे असतात, जसे आपले 108 पारायण असतात. आणि हे 11 गुरुवार जे असतात एक मांडी पारायणचे हे वेगळे असतात. फक्त एवढं सांगेल, तुमचे 11 जे एक मांडी पारायण होणार आहेत किंवा 21 होणार आहेत तेवढ्या कालावधीमध्ये जो कोणी सेवा करणार आहेत त्यांनी नियम हे व्यवस्थित पाळा. नॉनव्हेज वगैरे खायचं नाहीये तुम्हाला.
एवढे नियम आपल्याला पाळायचे आहे। मला जर काही प्रश्न असतील मनात तर नक्कीच विचारा। मला जेवढी माहिती आहे तेवढी नक्कीच मी पुरेपूर उत्तर देण्याचा प्रयत्न करेन। तुम्हाला करायची असेल सुरुवात, आता पुढे प्रकट दिन पण येते महाराजांचा, तर कोणाला सेवा करायची असेल तर नक्कीच सेवा करा। महाराज नक्कीच फळ देत असतात। आणि सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगू का, काही मागण्यापेक्षा महाराजांची सेवा जर तुम्ही मनापासून केली तर तुम्हाला सांगते महाराजांना सगळं समजत असतं आपल्या मनात काय। महाराज आपल्याला जे योग्य असतं ते नक्कीच देत असतात, म्हणून नक्कीच करा। तुमची सेवा झाल्यानंतर जर तुम्हाला फळ मिळालं नाही तर मनापासून हे आपला अट्टहास ठेवा की आपल्याला काहीतरी चांगलं असणार आणि महाराज चांगलंच देणार आहेत। म्हणून सेवा केल्यानंतर कधीही म्हणू नका की मला फळ मिळालं नाही, कारण ते एक प्रकारे आपला शंका येणं असतं आपल्या मनात। आणि कधीही तुम्हाला सांगते महाराजांवर शंका घेऊ नका, ते ब्रह्मांड नायक हे लक्षात ठेवायचं। ते कधीही आपल्याला चांगलंच देणार आहे हे लक्षात ठेवून चालायचंय। तर चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते। तर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त। माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।